श्री स्वामी समर्थ. उद्या 24 ऑगस्टला एक अतिशय सुंदर योग आला आहे. उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि त्याच दिवशी आहे दुसरा श्रावण सोमवार. म्हणजेच उद्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव या दोघांचीही भक्ती करण्याची संधी आहे. आज स्मार्त एकादशी आहे. ही एकादशी प्रामुख्याने स्मार्त परंपरेतील साधू, संत आणि संन्यासी लोक पाळतात. गृहस्थ संसारी लोकांनी आपल्या परंपरेनुसार भागवत म्हणजे वैष्णव एकादशी पाळण्याची पद्धत आहे. त्यामुळे ज्यांना पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी उद्या 24 ऑगस्टला उपवास करावा आणि 25 ऑगस्टला पारणा करावा. पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची मनापासून पूजा करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर आणि देवघर स्वच्छ करावे, स्वच्छ कपडे घालून देवासमोर दिवा लावावा. भगवान विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ करावा आणि मूर्तीला अभिषेक घालावा. भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांना अभिषेक घालावा. पिवळी फुले अर्पण करावी, तुळशीचे पानं अर्पण करावे, केळे किंवा पिवळे फळ नैवेद्य म्हणून ठेवावे. त्यानंतर हात जोडून भगवान विष्णूकडे मनापासून प्रार्थना करावी. हे श्री हरी नारायण, माझ्या घरावर तुझी कृपा अखंड राहू दे. तुमच्या कृपेने ज्या आई वडिलांना मुलगा हवा आहे त्यांची इच्छा पूर्ण करा. त्यांना निरोगी आणि चांगला मुलगा होण्याचा आशीर्वाद द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि आनंद राहू द्या. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र म्हणावा. यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा 11 किंवा 21 वेळा पठण करावे. ज्यांना 21 वेळा करणे शक्य असेल त्यांनी 21 वेळा करावे. वेळ कमी असेल तर 11 वेळा श्रद्धेने पठण करावे. व्यंकटेश भगवान हे भगवान विष्णूचेच रूप मानले जाते. त्यामुळे पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचे पठण करून भगवान विष्णू प्रार्थना करणे भक्तीने करता येते. विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली याचे सुद्धा पठण करायचे आहे. आता उद्या दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवांची सेवा करायची आहे. महादेवांच्या शिवलिंगाला प्रथम स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर पंचामृत अभिषेक घाला. दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून पंचामृत तयार करू शकता. पंचामृताने अभिषेक केल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करा. त्यानंतर रुद्राभिषेक करायचा असेल तर स्वच्छ पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करत राहा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. घरच्या घरी साध्या पद्धतीने रुद्राभिषेक केला तरी श्रद्धा महत्वाची आहे. रुद्राभिषेक कसा घालावा या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो जाऊन नक्की बघावा. यानंतर महादेवांना बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र स्वच्छ असावे. शक्य असल्यास 3 पानाचे बेलपत्र घ्या. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणा किंवा शिव नामावली म्हणावे आणि 108 बेलपत्र अर्पण करू शकता. उद्या दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे तिळाची शिवमूठ महादेवांना अर्पण करायची आहे. एका स्वच्छ वाटीत तीळ घ्या. दोन्ही हातांनी तीळ घेऊन महादेवांसमोर उभे राहा आणि मनापासून म्हणा, शिवा शिवा महादेवा, माझी तिळाची शिवमूठ महादेवा स्वीकारा. माझ्या घरातील सर्व अडचणी दूर करा. माझ्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान राहू द्या. माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा आणि माझ्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. शक्य असेल तर या दिवशी शिव मंदिरामध्ये नक्की जावे. असे म्हणून तीळ महादेवांना अर्पण करा. यानंतर महादेवांना फुले अर्पण करा. धूप दाखवा, तुपाचा दिवा लावा. यानंतर कापूर लावून महादेवाची आरती करा. पूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा महादेवांसमोर हात जोडून मुलांसाठी प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या घरात मुलाचे सुख दे. माझ्या घरात तुमची कृपा ठेव. माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा. माझ्याकडून नेहमी चांगली पूजा आणि सेवा घडू द्या. माझी आर्थिक परिस्थिती चांगली असू द्या. यानंतर भगवान विष्णू आणि महादेव दोघांनाही नमस्कार करा. ज्यांना दोन्ही उपवास करायचे आहेत त्यांनी आपल्या क्षमतेनुसार उपवास करावा. एकादशीच्या दिवशी धान्याचे अन्न खाऊ नये अशी परंपरा आहे. फलाहार करायचा असेल तर फळे, दूध किंवा आपल्या परंपरेतील सात्विक पदार्थ जसे की भगर, साबुदाणा
हे पदार्थ घेऊ शकता. पण सोमवारचा उपासाला भगर खाल्ला जात नाही, त्यामुळे तुमच्याकडे जशी परंपरा आहे तसा तुम्ही उपवास करू शकता. सोमवारचा उपवास संध्याकाळी पूजा करून आपल्या घरच्या पद्धतीने आपण फलाहार करून सोडत असतो, तर तसा सोडू शकता. पण एकादशीची व्रत मात्र त्याच दिवशी पूर्णपणे सोडायचे नाही. एकादशीचा पारणा 25 ऑगस्टला करायचा आहे, त्यामुळे 25 ऑगस्टला सकाळी पारणाची वेळ आपल्या पंचांगानुसार पाहून पारणा करावा. उपलब्ध पंचांग माहितीनुसार पारणासाठी सकाळची वेळ दिली आहे ती सकाळी 6 ते 8 या दरम्यान आहे, तर तेव्हा तुम्ही उपवास सोडू शकता. आपल्या शहराची अचूक वेळ पाहणे योग्य आहे. पारणा करताना आधी भगवान विष्णूचे स्मरण करा, देवाला नमस्कार करा, पाणी घ्या आणि त्यानंतर सात्विक आहार घेऊन एकादशीचे व्रत पूर्ण करा. उद्याचा दिवस भगवान विष्णू महादेव या दोघांच्या भक्तीसाठी खूप सुंदर आहे, त्यामुळे सकाळी विष्णू पूजा करा, तुळशी अर्पण करा, व्यंकटेश स्तोत्र 11-21 वेळा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. त्यानंतर महादेवांना पाणी अर्पण करा, पंचामृत अभिषेक घाला, बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा पंचामृताने अभिषेक घाला, रुद्राभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा, दुसरी शिवमूठ म्हणजे तीळ अर्पण करा, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि शेवटी कपूर आरती सुद्धा करा. देवाकडे प्रार्थना करताना मनापासून प्रार्थना करा, देवावर विश्वास ठेवा. हे श्री हरी आणि नारायण आणि हे महादेवा, हर आणि हरी यांच्या दोघांची सेवा माझ्याकडून घडू द्या. माझ्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि आनंद राहू द्या. ज्या आई वडिलांना मुलगा हवा आहे त्यांची इच्छा पूर्ण करा. त्यांनी निरोगी मुलगा होण्याचा आशीर्वाद द्या. त्यांना आमच्या कुटुंबाला सुखी ठेवा, आमच्या मुलाबाळांना चांगले ठेवा आणि सदैव तुमची भक्ती करण्याची शक्ती द्या, अशी प्रार्थना करायची आहे. तर दुसरा श्रावण सोमवार आणि पुत्रता एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे महादेवांसाठी अजून काही सोपे उपाय. 108 बेल पानाचा सुद्धा या दिवशी उपाय करायचा आहे. महादेवांना 108 बेलपत्र अर्पण करा. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणा किंवा शिवनामावली म्हणून 108 भगवान शंकराचे नावे घेऊन शिवनामावलीचा व्हिडिओ संपूर्ण आपल्या चॅनल वरती आहे, तर तो लावून ठेवून 108 बेलपत्र अर्पण करू शकता. 108 बेलपत्र नसतील तर 108 नामावली एका बेलपत्रावरती घेऊन ते बेलपत्र शिवांना अर्पण करायचे आहे. 11 किंवा 21 बेलपत्र श्रद्धेने अर्पण करू शकता. तसंच दुसरा उपाय म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप. महादेवांसमोर दिवा लावून महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. कुटुंबाच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी प्रार्थना करा. तिसरा उपाय आहे शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. तांब्याच्या पात्रातून हळूहळू पाणी अर्पण करा आणि सतत ओम नमः शिवाय म्हणत राहा. शक्य असल्यास अभिषेकाच्या वेळी शिवमहिमा स्तोत्र किंवा रुद्राचा पाठ करा. बेलवृक्षांची सेवा. घरच्या आसपास बेलाचे झाड असेल तर त्याच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करा. झाडाला इजा होईल नाही असे काही करू नका. दिवा लावावा. या दिवशी बेलवृक्षाच्या खाली जाऊन एक दिवा लावायचा. लक्ष्मी प्राप्तीचा हा खूप सुंदर उपाय आहे. तर घराजवळ बेलपत्राचे झाड असतील तर नक्कीच तिथे दिवा जाऊन लावा. शिवमंदिरात दीपदान. संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा. महादेवांना नमस्कार करून आपल्या घरासाठी प्रार्थना करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप सुंदर उपाय आहे. आपल्या घरी धनधान्य लक्ष्मी टिकून राहावी यासाठी आपल्याला शिवमंदिरात जाऊन दीपदान करायचे असते. शिव पार्वतीची पूजा. या दिवशी महादेवांसोबत माता पार्वतीचीही पूजा करा. दोघांना फुले अर्पण करून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. तसेच 7वा उपाय रुद्र अभिषेकानंतर कापूर आरती करायला विसरू नका. रुद्र अभिषेक झाल्यानंतर लगेच बेलपत्र, फुले अर्पण करा, धूप दाखवा, कापूर आरती करा आणि शेवटी हर हर महादेव म्हणत प्रार्थना करा. यापैकी सगळे उपाय करणे आवश्यक नाही. तुमच्या क्षमतेनुसार 108 बेलपत्र, तिळाची शिवमूठ, अभिषेक, महामृत्युंजय जप एवढी सेवा केली तरी दिवसाची सुरुवात शिवभक्तीने होईल. यापैकी जो उपाय तुम्हाला आवडीचा आहे तो उपाय करा आणि या दिवसाची सेवा करा. तुम्हाला जसं शक्य होईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.